तर कोहिनूर इमारत धोकादायक असून ती एका बाजूने झुकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या प्रभाग समिती 4चे सहाय्यक आयुक्त अरविंद घुगरे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रहिवाशांना इमारत रिकामी करण्यास सांगितलं। त्याचबरोबर तिथेच राहणाऱ्या कामगार आणि रहिवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ते बाहेर आले। त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्येच इमारत कोसळली। इमारत दुर्घटनेआधी त्यांनी अनेकांना वाचवलं, परंतु 5 ते 7 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। काय सांगाल, या ठिकाणी हा संपूर्ण जो थरार आहे तो तुम्ही त्या ठिकाणी अनुभवला म्हणून चालला तो योगायोगाची गोष्ट आहे। परंतु 10:30 वाजता मला फोनवर आमच्या कर्मचाऱ्यांनी कळवलं की अशी इमारत धोकादायक झालेली आणि त्याचे पिलर ते अनधिकृतपणे खाली हे करतायत, रिपेअरचं काम चालू आणि ती बिल्डिंग झुकायला लागली। त्यानंतर मी लगेच इथे पोहोचलो आणि माझ्यावर आमचे एक सुमित म्हणून सहकारी होते। आम्ही दोघेही लगेच बिल्डिंगमध्ये पोहोचलो आणि सर्व रहिवाशांना खाली करण्यासाठी सांगितलं, सर्वांना सांगितलं आणि बरेचसे लोक खाली निघालेच होते। सर्व बिल्डिंग खाली करून घेतली आम्ही। कर्मचारी जे अनधिकृत काम करत होते ते 4-5 जण खाली होते आणि 10 मिनटं झाली बाहेर आलो बिल्डिंगच्या आणि पूर्ण बिल्डिंग कोलॅप्स झाली। हे सगळं अचानकच घडलं, म्हणजे त्याच्याविषयी नक्की मत सांगता येत नाही, पण देवाची कृपा। पण त्यातले जे बरेचसे आहेत याच्यामुळे प्राण वाचले असं मला वाटतं आणि ते 4-5 गेले ते पण वाचले पाहिजे होते अशी माझी इच्छा आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।